आज संडे आहे आणि मी फील्ड व्हिजिटसाठी एका ठिकाणी चाललेलो आहे. आज मी तुम्हाला एक सुंदर असं रानफूल दाखवणार आहे. त्याचं नाव आहे कोरिएंड्रा इलेगन्स. ही एक प्रदेशनिष्ठ अशी वनस्पती आहे, म्हणजे ज्याला आम्ही बायोलॉजिस्ट एंडमिक असं म्हणतो. म्हणजे अशा वनस्पती की ज्या फक्त स्पेसिफिक प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये वाढतात. तर ती अशी एक वनस्पती, सुंदर असं मन मोहून टाकणारी अशी वनस्पती, म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात आवडतं रानफूल कुठलं असेल तर ते म्हणजे कोरिएंड्रा इलेगन्स. आणि ही वनस्पती फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणथळ ठिकाणी आढळते. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर या ठिकाणी नाटे या गावामध्ये, नाटेचा जो लॅटेराईट प्लॅटू जो आहे, म्हणजे कातळ सडा जो आहे, त्या कातळावरती ही वनस्पती वाढताना बघायला मिळते. तर मी चाललोय, तर माझ्यासोबत माझे 11वी सायन्सचे विद्यार्थी आदित्य, दक्ष, अथर्व आणि चैतन्य अशा 5 जण आम्ही मिळून जातोय. तर बघूया, आपलं नशीब असेल तर ती वनस्पती आपल्याला छानपैकी उमललेली दिसेल आणि तुम्हाला सुद्धा हे मनमोहक असं दृश्य बघता येईल. ते तुम्ही म्हणा की तर या पठारावरती इथे मास फ्लावरिंग या वनस्पती खूप सुंदर असं विलोभनीय दृश्य आपल्या नजरेस पडतंय. या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं की या नाटे या ठिकाणी या कोरिएंड्रा इलेगन्स या वनस्पतीची हॅबिटॅट बघायला मिळते. अखंड महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त राजापूर तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे हॅबिटॅट बघायला मिळते. ही वनस्पती प्रदेशनिष्ठ म्हणजे इंडेमिक वनस्पती आहे. खूप विलोभनीय सुंदर असं हे दृश्य आपल्याला बघायला मिळेल. तर मी आदित्यला विनंती करतो की काय सांगशील तू ह्या इकोसिस्टीम बद्दल. धन्यवाद सर. तर मित्रांनो, पावसाळ्यात काही आठवड्यांसाठी फुलणारी ही रानफुले आहेत. ही आपल्याला खूप सुंदर असा संदेश देऊन जाते. परिसराला जर आपण संधी दिली तर ते आपले पुनरुज्जीवन करू शकतात. परिसराच्या प्रक्रियेमध्ये आपण ढवळाढवळ न करता त्यांना संधी दिली, त्यांचे आपण संरक्षण करणे गरजेचे आहे. पठारावरील प्रत्येक फूल, मधमाशी किंवा गवताची पात आणि छोटस जीव हे परिसंस्थेमध्ये खूप महत्वाचे घटक आहेत. तर आपण हे जर टिकवले तर पुढच्या पिढीला हे सुंदर रंगोत्सव, कापरी कमळ असं याला म्हटलं जातं या लोकल लँग्वेजमध्ये, वाऱ्याबरोबर हे जे पूकेसर जे आहे म्हणजे अँड्रोशियम, हे वाऱ्याबरोबर असे थरथरतात, हालतात, म्हणून याचं नाव कापरी कमळ. ऍक्च्युली कमळाच्या व्हरायटीमध्ये किंवा कमळाच्या फुलामधली ही वनस्पती नाही आहे, पण कमळाच्या फुलासारखा याला कलर आहे, म्हणून कमळ असं इंटरेस्टिंगली नाव याला देण्यात आलेलं आहे. ह्या वनस्पतीचं कुळ क्लिओमेसी फॅमिली असं आहे, म्हणजे तिळवण कुटुंबात येणारी ही वनस्पती आहे. याच्यामध्ये बघा, तुम्ही बघू शकता इथे की हा एकच मधोमध एक हा गायनोशियम म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन हा एकच आहे इथे. आणि त्याच्या सभोवताली हे सगळे पूकेसर आहेत, म्हणजे मेल फ्लावर्स आहेत. या हॅबिटॅट विषयी जनजागृतीवर 2-3 वाक्य बोलावी. धन्यवाद सर. सरांनी आम्हाला आज एका जागेवरती भेट देण्याची संधी दिली आहे. ही संधी आम्ही त्याचा नक्कीच लाभ आम्ही उठवला आहे. सरांनी आम्हाला दाखवलंय की ही जी फुलं आहेत ती किती कमी प्रमाणात आहेत.
आणि यांचे प्रमाण कमी असल्यामुळे हे विशिष्ट एका पर्टिक्युलर टाइममध्ये येत आहेत आणि त्याच टाइममध्ये आज आम्ही येऊन ह्याचा लाभ उठवत आहोत, ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन गेन करत आहोत आणि असेच आम्ही खूप सारे अजून वनस्पती पाहिले आहेत. तर हे वनस्पती आपल्याला जर पुढच्या पिढ्यांनाही दाखवायचे असतील तर आपल्याला एक काळजी घ्यायला लागेल की यांचं आपण जपन केलं पाहिजे. तर हे जपन आपण फक्त फुलांचे नाही तर त्याच्या इतर गोष्टी जसे की किडे वनस्पती असतील तर त्यांना वाचून करू, कारण की तेच जे गोष्टी असतात ते या अशा वनस्पतींना जिवंत ठेवतात. पूर्ण हॅबिटॅट आता तुम्ही बघाल तर ही ह्या वस्तीमध्ये गेलेली आहे. भविष्यात ही पूर्णपणे हॅबिटॅट इथं नष्ट होण्याचा धोका आहे. मी आदित्यला विनंती करतो की या हॅबिटॅट विषयी त्याने जरा बोलावं. So as you can see, the monsoon has converted this whole plateau into a green, beautiful landscapes. So you can see a wild pink, blue, yellow, and different types of flowers. And these flowers attracts the insects, bees, and for pollination they attracts the insects for pollination and for different purposes and to support biodiversity. So however, the construction, urbanization, pollution and deforestation has converted this plateaus very less. So however, we want to conserve this plateau so we can preserve this scenery for our future generations. थँक्यू. काल आपण पाहिलेलं कापरी कमळ हे फूल आज आपण वर्गामध्ये या पीपीटीच्या माध्यमातून समजून घेऊया. याला बघा, अशा पद्धतीचे स्पायडरच्या आकारासारखे असे हे अँथर आहेत. याला पुंकेसर आपण म्हणतो, म्हणजे मेल सेक्स ऑर्गन. आणि 4 पाकळ्या असतात याला, 1, 2, 3 आणि या बाजूला 4. ह्या पाकळ्या व्हाल्वेट एस्टिवेशन मध्ये अरेंज झालेल्या असतात. दिसायला हे फूल पर्पल व्हायोलेट कलरचं दिसतं आणि लांबून बघताना याचे जे पराग आहेत हे असे थरथरल्यासारखे दिसतात, म्हणून याला कापरी कमळ. लाटे या ठिकाणी आम्ही भेट दिली, त्या ठिकाणी सुंदर अशी कापरी कमळाची फुलं आम्हाला पाहायला मिळाली. त्या ठिकाणी फील्ड व्हिजिटसाठी गेलेलो, तिथे आम्हाला ही डिप्कॅडी नावाची वनस्पती बघायला मिळाली. ही वनस्पती एवढी सुंदर आहे की ह्याला आपण व्हाईट गोल्ड म्हटले तरी चालेल.